नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YVD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026 संदर्भात एकदम महत्त्वाची आणि आनंदाची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. शेवटी या ठिकाणी जो तलाठी भरतीचा आकृतिबंध सादर करण्यात आलेला आहे आणि मंजुरी भेटलेली आहे. तर डिटेल्समध्ये जागा किती असणार आहेत आणि कोणकोणती पदे असणार आहेत आणि संपूर्ण माहितीच्या अंतर्गत जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल, सर्व माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर या ठिकाणी बघू शकता इथं महसूल मंत्र्यांनी एक काल ट्विट केलं होतं आणि त्यांनी या आकृतिबंधाबद्दल माहिती दिलेली होती. काय आहे ती माहिती तुम्हाला 2 मिनिटामध्ये दाखवतो. त्याच्यानंतर पदांची अहवाल वगैरे मी पुढे दाखवणार आहे. तर बघू शकता जे या ठिकाणी महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ही माहिती दिलेली आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटचा हे स्क्रीनशॉट मी काढलेला आहे. तर काय आहे, मंत्रालय मुंबई येथे महसूल विभागाच्या आकृतिबंधाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले आणि तो मंजूर कशाप्रकारे झाला आहे ते देखील दाखवणार आहे. या सादरीकरणात विभागाच्या रचना, कार्यपद्धती, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा यावर चर्चा करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी आता बघू शकता इथं काय म्हटलेलं आहे, आकृतिबंध सविस्तर सादरीकरण करण्यात आलेले म्हणजे आकृतिबंध सादर करण्यात आलेले आहे. कोणतीही भरती येण्याच्या अगोदर आकृतिबंध तयार असणे सादर करणे गरजेचे आहे. त्याला मंजुरी भेटणे गरजेचं आहे. तर इथं अजून एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. ठीक आहे. 1 मिनिट. ठीक आहे. इथं जर बघितलं तर बघू शकता. इथं दुसरा पॉइंट होता याच्यामध्ये. तर राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी. तर महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध वित्त विभागात सादर करण्यात येत आहे. म्हणजे काल सादर करण्यात आलेले आहे. आकृतिबंध मान्य होताच महसूल सहाय्यकांची पदे भरण्यास मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येईल. आता या ठिकाणी आकृतिबंध तयार झाल्याच्या नंतर, मान्यता भेटल्याच्या नंतर तात्काळ जाहिरात प्रसिद्ध होईल. तरी देखील जाहिरात येण्यासाठी थोडा वेळ नक्कीच लागणार आहे. तो कधीपर्यंत वेळ लागेल, कधीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल, या ठिकाणी पुढे या ठिकाणी आज जो या ठिकाणी सविस्तर एक जी-आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. काय आहे तर बघू शकता इथं दिनांक तुम्ही सर्वात पहिल्यांदा इथे बघून घ्या. इथं काय आहे 2 एप्रिल 2026. तर काय म्हटलेलं आहे इथं, महसूल विभागातील सुधारित आकृतिबंध मंजुरीबाबत. ठीक आहे, मंजुरीबाबत म्हटलेलं आहे. आता इथं नीट समजून घ्या. आता याच्यामध्ये वन विभागाचा देखील समावेश असलेला तुम्हाला बघायला भेटेल. कारण त्याच अंतर्गत येणारं हे डिपार्टमेंट आहे वन विभाग. हे महसूल विभागाच्या अंतर्गत येतं. ठीक आहे. आता इथं नीट लक्ष 1 मिनिटामध्ये माहिती मला समजून घेऊ द्या. मग तुम्हाला 2 मिनिटामध्ये सांगतो मी. आता एक गोष्ट लक्षात घ्या. हा संपूर्ण जो जी-आर आहे ना, संपूर्ण जी-आर आहे, संपूर्ण जी आकृतिबंधाची ही प्रोसेस आहे ना, तलाठी कार्यालय किती आहेत सगळे 15,700 इथं किती म्हटलेलं आहे 47. नीट लक्ष द्या इथं. आता खाली जर त्यांनी सर्व आता ही 43 मोठे पानांची पी-डी-एफ आहे. सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता मी खाली जेवढे पण महत्त्वाचं आता इथं जर तलाठीची माहिती इथं खाली दिलेली आहे, ती तुम्हाला मी इथे जो सर्व कार्यरत तलाठी किती आहेत, यांची देखील माहिती इथे दिलेली आहेत. आता इथं जर बघितलं याच्यामध्ये जे हा संपूर्ण महसूल विभागाचा जो आकृतिबंध आहे याच्यामध्ये वेगवेगळी खूप सारी वेगवेगळी पदे आहेत. आता इथं जर बघितलं तर तुम्ही 1 मिनिट. गट क ची पदे जर बघितल्या लघुलेखक, लघुलेखक, लघुटंकलेखक ही जी पदे असतात, मोठाली पदे आहेत. आपण फक्त या ठिकाणी गट बघू शकता. इथं या ठिकाणी सर्व याच्यामध्ये अंतर्गत येणारी ही सर्व काही पदे गट ड ची देखील येते आणि गट क ची सर्व पदे भरणार आहे. सर्व जर पदे बघितली ना इथे सुधारित आकृतिबंधानुसार मंजूर पदे जर बघितली तर सर्व बघू शकता. इथे गट अ ते गट ड एकूण किती आहेत तर जर बघितले ना इथं किती आहेत 34,000 किती 34,576. त्याच्यामध्ये गट ड चे आहेत 2,900 बघू शकता. इथं 2,900 1 मिनिट झूम करू द्या. 2,919 पदे. त्याच्यानंतर गट क चे आहेत 28,500 35 पदे. सर्व संवर्ग आहेत त्याच्यामध्ये कशातले तर महसूल विभागातील. ठीक आहे. आता खालचा जो महत्त्वाचा पॉइंट आहे ना तलाठी भरतीचा, तो मी तुम्हाला इथे दाखवून घेणार आहे. संपूर्ण जी पी-डी-एफ आहे ना तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता जो संपूर्ण नवीन आकृतिबंधाचा सुधारित जो आहे ना माहिती आहे, ती संपूर्ण तुम्हाला YBD अकॅडमीवरती भेटेल, हे लक्षात घ्या. तर इथे म्हटलेलं आहे राज्यातील महसूल विभागनिहाय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शविणारा हा विभागनिहाय तक्ता आहे. जर आता इथं कोकण विभाग जर बघितलं, कोकण विभागाचे हे 6 जिल्हे आहेत.
त्याच्यामध्ये मंडळ अधिकारी 332 आणि तलाठी किती आहेत 1995. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं इथं पुणे विभाग मंडळ अधिकारी 524 आणि तलाठी आहेत 3146. ही कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांची ही संख्या आहे. म्हणजेच ही कशासाठी दर्शवली जाते? तर आता काही बोलतील की एवढी संख्या या या पदांची भरती केली जाणार आहे की तर नाही. पदे किती असणार आहेत? तर माझ्या अंदाजित सॉरी आता 1700 पदांचं मी विचारात घेतलं होतं. परंतु याच्यामध्ये जवळ-जवळ माझ्या अंदाजित 2300 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पदांच्या संख्येमध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. याच्या संदर्भात ऑफिशियल अपडेट मी तुम्हाला लवकरच देणार आहे. आता सांगितलं 2300 प्लस पदे असतील. आता विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न की जाहिरात कधीपर्यंत येईल? तर जाहिरात येण्यासाठी नक्कीच अजून देखील उशीर होणार आहे. आता सध्या एप्रिल महिना चालू झालेला आहे. मे महिन्याच्या एंडिंगला जाहिरात येऊ शकते किंवा जाहिरात जूनमध्येच जाण्याची शक्यता आहे. लवकर जाहिरात येणार नाही. कारण अजून बरीचशी वित्त विभाग वगैरे सर्व माहितीची म्हणजे सर्व मान्यता भेटण्याची अजून बाकी आहे. त्याच्यामुळे जाहिरात येण्यासाठी उशीर होऊ शकतो. अशा प्रकारची ही अपडेट होती. संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती उपलब्ध होऊन जाईल.